मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती व्हिडिओज बनवत असतो। मित्रांनो बघा, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपण काय काय शिकणार आहे या चॅनलवरती आपण शिकणार आहे 6 महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स। या कोर्समध्ये तुम्हाला सर्व ग्रामर आणि सर्व काही वाक्यरचना पाहायला भेटणार आहेत। तसंच मित्रांनो, ह्या दोन सिरीज, एक 3000 इंग्लिश वर्ड्स म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 3000 शब्द पाहणार आहात। तसंच आणखीन एक सिरीज आपण घेऊन येतोय 3000 इंग्लिश वर्ड्स याच्यावरती, तर ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, इंग्लिश शिकण्यासाठी महत्त्वाचं काय असतं, एक शब्दसाठा आणि दुसरं म्हणजे वाक्यरचना। हे सर्व काही तुम्हाला या 6 महिन्यामध्ये आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर देण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा मित्रांनो, आज आपला तिसरा पार्ट आहे। याच्या पूर्वीचे पार्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही जर नवीन असताल, आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील। बघा, सुरुवात करूया मित्रांनो। 101 नंबरचा शब्द आहे सत्य म्हणजे ट्रूथ। सत्य म्हणजे ट्रूथ। बघा मित्रांनो, मराठी शब्द पाहतोय, त्याला इंग्लिशमध्ये कोणकोणते अर्थ आहेत ते पाहतोय आणि त्या इंग्लिश अर्थांचा वाचन कशा प्रकारे करायचं, इंग्लिश जो अर्थ आहे त्याचं वाचन कशा प्रकारे करायचं हे सुद्धा पाहतोय, जेणेकरून तुमचा शब्दसाठा तर वाढत जाईल, पण त्यासोबत तो शब्द कशा प्रकारे वाचन करायचं त्या शब्दाचं हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। तर बघूया पुढचा शब्द आहे खोटं। खोटं म्हणजे लाय किंवा फॉल्सहुड। लाय किंवा फॉल्सहुड म्हणजे खोटं। पुढे बघा, पुढचा शब्द आहे युद्ध। युद्ध म्हणजे ऑर किंवा कॉन्फ्लिक्ट। ऑर किंवा कॉन्फ्लिक्ट म्हणजे युद्ध। पुढचा शब्द आहे शांतता। याला इंग्लिशमध्ये पीस असं म्हणतो। शांतता म्हणजे पीस। पुढे आहे राजा म्हणजे किंग। राजा म्हणजे किंग। पुढचा शब्द आहे नागरिक म्हणजे सिटीजन। नागरिक म्हणजेच सिटीजन। ठीक आहे। पुढे बघा, पुढचा शब्द आहे सरकार म्हणजे गव्हर्नमेंट। सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट। पुढचा शब्द आहे पोलीस म्हणजे पोलीस। पोलीस म्हणजे पोलीस। बघा, काही जण नवीन असं लिहितात पोलीस। ठीक आहे, तर लक्षात ठेवा, असं न लिहिता असे स्पेलिंग आहे सी, पोलीस। पुढे आहे न्याय म्हणजे जस्टिस। न्याय म्हणजेच काय, जस्टिस। पुढे धर्म म्हणजे रिलिजन। धर्म म्हणजे रिलिजन किंवा ड्युटी। रिलिजन किंवा ड्युटी म्हणजेच धर्म। पुढे आहे संस्कृती म्हणजे कल्चर। संस्कृती म्हणजे कल्चर। पुढे बघा, पुढे आहे परंपरा म्हणजे ट्रॅडिशन। परंपरा म्हणजे ट्रॅडिशन। पुढे बघा, पुढे आहे इतिहास म्हणजे हिस्ट्री। इतिहास म्हणजे हिस्ट्री। पुढे आहे भविष्य म्हणजे फ्युचर। भविष्य म्हणजे फ्युचर। पुढे आहे वर्तमान म्हणजे प्रेझेंट। वर्तमान म्हणजेच प्रेझेंट। पुढे आहे काळ म्हणजे टाइम किंवा इरा। बघा, काळ म्हणजे काय, टाइम किंवा इरा। इरा हा शब्द लक्षात ठेवा, टाइम तुम्हाला माहित असेल अगोदर। पुढे आहे क्षण म्हणजे मोमेंट। क्षण म्हणजे मोमेंट। पुढे आहे सकाळ म्हणजे मॉर्निंग। सकाळ म्हणजेच मॉर्निंग। पुढे आहे संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंग। संध्याकाळ म्हणजे इव्हिनिंग। पुढे आहे दुपार म्हणजे आफ्टरनून। दुपार म्हणजे आफ्टरनून। पुढे आहे आठवडा म्हणजे वीक। आठवडा म्हणजेच काय, वीक। पुढे महिना म्हणजे मंथ। महिना म्हणजेच मंथ। पुढचा शब्द आहे वर्ष म्हणजे इयर। वर्ष म्हणजेच इयर। पुढचा शब्द आहे सण म्हणजे फेस्टिवल। सण म्हणजे फेस्टिवल। पुढे आहे वाढदिवस म्हणजे बर्थडे। वाढदिवस म्हणजेच काय, बर्थडे। पुढे आहे भेट म्हणजे गिफ्ट किंवा विजिट। बघा, वेगवेगळे अर्थ आहेत। भेट म्हणजे भेट देणे किंवा तुम्ही एखाद्याला देता ती भेट। ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला देता एखादी भेट, त्यावेळेस तो गिफ्ट असं म्हटलं जातं त्याला।
आणि एखाद्या ठिकाणाला तुम्ही भेट देता त्यावेळेस ते विजिट असं म्हटलं जातं. ठीक आहे, दोन्ही इंग्लिशमध्ये अर्थ लक्षात ठेवा. गिफ्ट किंवा विजिट म्हणजेच भेट. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे पत्र म्हणजे लेटर. पत्र म्हणजे लेटर. पुढे बघा, पुढचा शब्द आहे बातमी म्हणजे न्यूज. बातमी म्हणजे न्यूज. पुढे आहे पेपर म्हणजे न्यूजपेपर किंवा पेपर. पेपर म्हणजे न्यूजपेपर किंवा पेपर. पुढे आहे कॅमेरा म्हणजे कॅमेरा. कॅमेरा म्हणजे कॅमेराच. पुढे आहे दूरदर्शन ज्याला टेलिव्हिजन असं म्हणतो. दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन. पुढे आहे मोबाईल म्हणजे मोबाईल फोन. ठीक आहे, मोबाईल म्हणजेच मोबाईल फोन. स्पेलिंग लक्षात ठेवा. ठीक आहे, बाय आणि ल असं. ठीक आहे. पुढे बघा, इंटरनेट म्हणजे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे इंटरनेट. पुढे आहे संगणक म्हणजे कम्प्युटर. संगणक म्हणजे कम्प्युटर. पुढे आहे कीबोर्ड म्हणजे कीबोर्ड. कीबोर्ड म्हणजे कीबोर्ड. पुढे आहे माऊस म्हणजे माऊस. ठीक आहे, कम्प्युटरचा माऊस. माऊस. पुढे आहे आवाज म्हणजे साऊंड किंवा व्हॉइस. आवाज म्हणजे काय, साऊंड किंवा व्हॉइस. पुढे आहे गडद म्हणजे डार्कनेस. गडद म्हणजे डार्कनेस. पुढे आहे प्रकाश म्हणजे लाईट. प्रकाश म्हणजे लाईट. पुढचा शब्द आहे रंग म्हणजे कलर. रंग म्हणजे कलर. पुढचा शब्द आहे वास म्हणजे स्मेल किंवा ऑर्डर. स्मेल किंवा ऑर्डर म्हणजेच वास. पुढे बघा, पुढचा शब्द आहे चव म्हणजे टेस्ट. चव म्हणजे टेस्ट. पुढचा शब्द आहे स्पर्श म्हणजे टच. स्पर्श म्हणजे टच. पुढे बघा, पुढचा शब्द आहे गरम म्हणजे हीट. गरम म्हणजे हीट. पुढचा शब्द आहे थंड म्हणजे कोल्ड. थंड म्हणजे कोल्ड. पुढचा शब्द आहे कापूस म्हणजे कॉटन. कापूस म्हणजेच कॉटन. पुढे आहे रेशीम म्हणजे सिल्क. रेशीम म्हणजे सिल्क. पुढे आहे सोने म्हणजे गोल्ड. सोने म्हणजेच गोल्ड. पुढचा शब्द आहे चांदी म्हणजे सिल्वर. चांदी म्हणजेच काय, सिल्वर. पुढे आहे दगड म्हणजे स्टोन किंवा रॉक. दगड म्हणजेच काय, स्टोन किंवा रॉक. बघा, स्टोन किंवा रॉक म्हणजे दगड हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण 150 शब्द आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दररोज तुम्हाला एक व्हिडिओ याच्यावरती भेटेल आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला खूप काही या चॅनलवरती शिकायला भेटेल. थँक्स फॉर वॉचिंग.